केंद्र सरकारच्या माध्यमातून जी योजना घरकुलावर सोलार लावण्याची योजना आहे, शासकीय कार्यालयावर सोलार लावण्याची योजना आहे। माननीय मोदीजींचं सरकार, केंद्र सरकार आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार अधिक सोलार लावून स्वस्त वीज कशी देता येईल, जी वीज 12 रुपये 15 रुपये युनिट मिळते, ती वीज शासकीय कार्यालयावर लावायची आहे, घरकुलावर लावायची आहे। माझ्या मतदारसंघात 42,000 घरकुलं मंजूर आहेत। केंद्राची 35% सबसिडी आहे, राज्याची या घरकुलाला 15% सबसिडी आहे। शासकीय कार्यालयाला सुद्धा सोलार लावण्यासाठी सबसिडी आहे। बँका आहेत, पतसंस्था आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, असं योजना खूप चांगली आहे। आणि माझ्या मतदारसंघात 5,000 पेक्षा मोठी गावं आहेत। अशा 10 गावामध्ये कार्यक्रम झाले। 2,000 पेक्षा जास्त लाभार्थी, घरकुलाचे लाभार्थी, सर्व व्यापारी, डॉक्टर, वकील सगळ्यांनी सोलार लावण्यासाठी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। 3,000 पेक्षा जास्त लोक होते, अधिकारी होते, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, ऑल डिपार्टमेंट, आणि मोठे मोठे कार्यक्रम झाले, प्रतिसाद मिळाला। मात्र कार्यक्रम झालाय आणि पुढे काहीच होऊ शकलं नाही। त्याचं कारण असं आहे की 5 वर्षाची 10 वर्षाची थकबाकी भरल्याशिवाय सोलार नाही। त्याच्यामुळे ही जी काही आट आहे, 5 वर्षाची वसुली, पैसे भरा, 10 वर्षाचे पैसे भरा तरच सोलार लावू, अशा प्रकारची जी आट आहे ती शिथिल केल्याशिवाय सोलार लावता येणार नाही किंवा या योजनेचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही। आपल्या मार्फत सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली आहे की ही आट शिथिल करण्यात यावी।